नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पावरा याला बडतर्फ करा, कुणबी समन्वय समितीची मागणी। गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा, सुप्रीम कोर्ट। सागरी महामार्गाचं दुपदरीकरणासाठी 2,500 कोटी। विनयभंग प्रकरणी 48 तासात आरोपीला शिक्षा। आणि क्रिकेटपटू नितीन नरळकर यांचं निधन। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुखदेव जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या उपशिक्षक सुशील कुमार पावरा याला शिक्षण खात्यातून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी कुणबी समन्वय समिती रत्नागिरीच्या खेड शाखेच्या वतीनं करण्यात आली आहे। सध्या जामिनावर बाहेर असलेला पावरा संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांवर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोपही समन्वय समितीने आयोजित पत्रकार परिषदेत केला। यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण आल्याची शक्यता निर्माण झाली आहे। खेड तालुक्यातील सुखदेव जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींशी याच शाळेतील उपशिक्षक पावरा याने 29 जून 2018 रोजी लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणी 6 जुलै 2018 रोजी खेड पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर खेड पोलिसांनी पावरा याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती। खेड न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरी कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या पावरा याची काही दिवसानंतर जामिनावर मुक्तता झाली। जामिनावर बाहेर येताच पावरा याने संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। या प्रसंगी त्यांना धमक्याही दिल्या गेल्या। जामिनावर बाहेर असताना आरोपीने फिर्यादींना अशा प्रकारे धमकावणं हा न्यायालयाचा अवमान असल्यानं पावरा यांच्या विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती समन्वय समितीने पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी बोलताना दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्राध्यक्ष संदीप राजपुरे म्हणाले की उपशिक्षक पावरा हे विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे। याआधी दापोली तालुक्यातील कादिवली शाळेत अध्यापनाचे काम करत असताना त्याच्यावर याच कारणास्तव निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर त्याची बदली खेड तालुक्यातील सुखदेव शाळेत करण्यात आली, मात्र तिथेही त्याने मुलींशी गैरवर्तन केले। त्याच्या या वर्तनामुळे शिक्षकी पेशाला काळिमा फासला गेला असल्याने त्याला या खात्यातून तात्काळ बडतर्फ करावे ही आमची मागणी आहे। यासाठी संघटनेचे एक शिष्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही राजपुरे यांनी स्पष्ट केलं। या पत्रकार परिषदेला डॉक्टर श्रीकांत चांदिवडे हा माझा एकटा कुठला विषय नाही, माझ्या एकटा समाजाचा विषय नाही, हा तुमचा माझा सगळ्यांचा विषय। हा कुठल्या एका विशिष्ट समाजाचा एका विशिष्ट कुटुंबाचा खरंच विषय नाही आहे। जसा मला लागलंय, माझ्या मनाला लागलंय, जसं यांच्या मनाला लागलंय, तसं तुम्ही माझे समाज बांधव आहात, तुमच्याही मनाला लागलं पाहिजे आणि तुम्ही ह्या आंदोलनामध्ये आपल्याबरोबर सहभागी व्हावं आणि ही प्रवृत्ती आपण मोडून काढली पाहिजे। ही मनोविकृत प्रवृत्ती आपल्या समाजात थोपवायला लागलेली आहे, की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मोडून काढली पाहिजे आणि ही वाईट वृत्ती मी म्हणेन रत्नागिरी जिल्हा नाही, कोकणातून नाही, पूर्ण महाराष्ट्रातून देशातून आपण हद्दपार केली पाहिजे। औरंगाबादचं आंदोलन आहे ना, व्हिडिओच्या विरोधात आहे ना, आता शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे। त्याचा मूळ विषयच हा आहे, तो डायव्हर्ट करतोय त्याला। तो इतका हुशार माणूस आहे, माऊलीने हा बनाव केला म्हणून सांगतोय, त्या पीडित मुलीने बनाव केला म्हणून सांगतो आहे। तो विषय त्याच्यावरती त्या ज्या ज्या व्यक्तीने त्या आंदोलनामध्ये त्या कृत्यामध्ये त्या माऊलीला मदत केली, पीडितीला मदत केली, त्या प्रत्येकाच्या विरुद्ध तो हे ॲक्शन घेतो आहे। त्याने अटकेची धमकी दिली, कायदेशीर कारवाईला धमकी दिली, पोलिसाला सांगतोय, धमक्या देतोय, तो एका लेटरपॅड काढतोय, संघटनेची पत्रव्यवहार करतोय। ज्याने ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक व्यक्तींनी या माऊलीच्या बरोबर करण्याचा प्रयत्न केला त्याला तो हलवण्याचा आणि धमकवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून ह्या गोष्टीला योग्य उत्तर देणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही सगळेजण त्यामध्ये उत्तर देणार। डॉक्टर योगिता चांदिवडे, नंदिनी खांबे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरण्यापूर्वी त्याला अपात्र ठरवावं की नाही याबाबत सुप्रीम कोर्टानं नुकताच निकाल दिलाय। सुप्रीम कोर्ट अशा लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यापासून रोखू शकत नाही, मात्र त्यांना रोखण्यासाठी संसदेने कायदा करावा असं कोर्टानं म्हटलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींच्या
निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांच्या घटनापीठानं आपला निर्णय रोखून ठेवला होता. मंगळवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठाने निकाल दिला. न्यायमूर्ती RF नरीमन, AM खानविलकर, DY चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता. सागरी महामार्गाचा डिझेल प्रोजेक्ट रिपोर्ट शासनाला सादर झाला आहे. सुमारे 2,500 कोटींचा हा प्रकल्प आहे. मार्ग चौपदरीकरणाऐवजी दुपदरीकरण होणार आहे. 4 टप्प्यात 540 किलोमीटरचे काम करण्यात येणार आहे. सागरी महामार्ग हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने केंद्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रेवस ते आरोंदा असा 540 किलोमीटरचा मार्ग आहे. चौपदरीकरण आणि दुपदरीकरणाचा प्रस्ताव होता. किनारी भागातील जागेच्या अभावामुळे चौपदरीकरणाऐवजी दुपदरीकरण निश्चित झालंय. किनारी भागामध्ये शासकीय जमीन कमी आहे. खासगी जमिनीतच अधिक प्रमाणात संपादित करावी लागणार आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कमीत कमी दुपदरी करण्याचे निश्चित झालंय. तसा 2,500 कोटींच्या प्रकल्पाचा DPR राष्ट्रीय महामार्ग विभागानं शासनाला सादर केल्याचं या विभागानं सांगितलंय. न्यायालयाने 48 तासाच्या आत विनयभंग प्रकरणी आरोपीला 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि 300 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावात एका महिलेच्या घरात घुसून गणेश गव्हाळी याने विनयभंग केला होता. पीडित महिलेने याबाबत 22 सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे 24 सप्टेंबरला आरोपी विरोधात ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आणि हा खटला जलद न्यायालयात चालवावा अशी विनंती केली. न्यायालयाने देखील त्याची विनंती मान्य करत तातडीने सुनावणी सुरू केली. साक्षी पुरावे तपासण्यात आले आणि न्यायालयाने आरोपीला 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि 300 रुपयांचा दंड ठोठावला. जलद गतीने एखाद्या महिलेला न्याय मिळवण्याची बहुधा जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. चिपळूणचे क्रिकेटपटू नितीन दरळकर यांचं वयाच्या 45व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. नितीन यांनी क्रिकेटमध्ये चिपळूणचं नाव एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची कामगिरी केली. 90च्या दशकात नितीनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तडाखेबंद फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज असा हा अष्टपैलू खेळाडू राज्यातही चमकला. मैदानावर उतरल्यानंतर भल्याभल्यांना घाम फोडून आपल्या फिरकीने नाचायला लावणारा नितीन मुंबईच्या दादा संघांना देखील कधी दबला नाही. आपली छाप त्याने मुंबईतही उमटवली. पवन तलाव, सावर्डेतील सह्याद्रीचे मैदान, अलोर येथील पोलीस ग्राउंडवर त्याने खेचलेले गगनचुंबी षटकार रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत. गणेशोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत रोटरी स्कूलचा साहिल भालेकर याने 18 वर्षे वयोगटात कॅरम स्पर्धेत प्रथम, तर साहिल घाटशी याने तृतीय क्रमांक पटकावलाय. या दोन्ही स्पर्धकांनी संपादित केलेल्या यशाबद्दल रोटरी स्कूलचं नाव पूर्ण तालुक्यात गौरवित आहे. या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण आणि स्वप्नील जाधव यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन केलं. खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सोमवार दिनांक 1 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10:30 वाजता संघाच्या कार्यालयामध्ये संघाचे अध्यक्ष आबासाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी मिरज येथील प्रमुख वक्ते आणि विविध क्षेत्रांमध्ये सन्मानप्राप्त प्रकाश कुलकर्णी यांची ज्येष्ठांच्या समस्या आणि उपाय या विषयांवर प्रकट मुलाखत मिरज येथील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे अभ्यासक श्रीरंग पटवर्धन घेणार आहेत. तर या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त सभासदांनी घेण्याचं आवाहन संघाचे सचिव राजन दांडेकर यांनी केलंय. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरीद्वारा आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी रत्नागिरी येथील झोरे अकॅडमी येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात 81 ते 89 किलो वजनी गटात खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिरच्या अथर्व संजय पार्टे याने 135 किलो वजन उचलून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवलाय. त्याने सुवर्ण पदक मिळवले असून त्याची विभाग स्तरावर निवड झाली आहे. अथर्वला ज्ञानदीप विद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा,
क्रीडा आणि पर्यवेक्षक संतोष भोसले, मारुती आडाव, महादेव वाघमोडे, शांतीलाल आव्हाड यांनी मार्गदर्शन केलं. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, संस्थेचे सर्व विश्वस्त सभासद, नियामक मंडळाचे चेअरमन राकेश प्रसादे, प्रशाला समितीचे चेअरमन प्रकाश गुजराती, महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्ढा, भालचंद्र कांबळे, सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अथर्वचं अभिनंदन केलं. गुहागर बारगोडेवाडी येथे नळपाणी योजनेच्या स्टँडपोस्टचं भूमिपूजन जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि तालुका प्रमुख महेश नाटेकर यांच्या प्रयत्नानं जिल्हा परिषद शेष फंडातून 1.5 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याप्रसंगी तालुका प्रमुख महेश नाटेकर, पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, गुहागर विधानसभेचे प्रवक्ता आणि प्रसिद्धी प्रमुख संजय रेवणे, उपतालुका प्रमुख संजय बाईत, युवा सेना उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, विभाग प्रमुख बाबू सावंत, शाखा प्रमुख प्रवीण बारगोडे, बूथ प्रमुख गंगाराम बारगोडे, वसंत बारगोडे, महादेव बारगोडे, प्रभावित बारगोडे, माधवी बारगोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात फेब्रुवारी 2019 मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता असून या निवडणुकीसाठी 20 डिसेंबर 2018 पासून आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याकडून उपलब्ध झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभांची नोव्हेंबर 2018 रोजी मुदत संपली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्येच निवडणुका घेणे आवश्यक आहे. पण देशात एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात असा भाजपचा आग्रह आहे. मात्र एकत्र निवडणुका घेणे हे भारतीय संविधानाच्या विरोधात असल्याने विरोधकांचं म्हणणं आहे. यावर मार्ग म्हणून या तिन्ही विधानसभा भंग करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती राजवटीनंतर 6 महिन्यांच्या आतच विधानसभा निवडणूक घेणं आवश्यक आहे. परंतु 6 महिने न लावता या तीनही राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. किरकोळ व्यापार अस्थिर आणि उद्ध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट, फ्लिपकार्ट करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोध करण्यासाठी शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्ली यांनी संपूर्ण भारत बंदचं आवाहन केलंय. वॉलमार्ट, किस्को मेट्रो यासारख्या मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठे मॉल्स आणि दुकाने उघडली आहेत आणि परिणामी येथील छोट्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. अशा कंपन्यांकडे 80 ते 85% व्यापार आहे आणि त्यांनी उत्पादकांची आपल्या खरेदीच्या मक्तेदारीच्या आधारे पिळवणूक केली. तसेच ग्राहकांनाही खरेदीसाठी पर्याय उपलब्ध राहिले नाहीत. खरेदीच्या वेळी अडवणूक करून स्वस्तात माल घेणार स्पर्धक नसल्याने एक प्रकारे हुकुमशाहीसारखा कारभार असल्याने अर्थकारणावर होणारा हा मोठा हल्ला असल्याचा आरोप केला जातोय. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी आक्रमक रूप धारण केलंय. राज्यभरातील सुमारे 25,000 प्राध्यापक आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघानं दिलाय. 40% रिक्त जागा त्वरित भराव्यात आणि 7वा वेतन लागू करावा यासह 9 मागण्यांसाठी प्राध्यापकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. प्राध्यापक आजपासून महाविद्यालयात येतील पण कोणतेही काम करणार नाहीत. मात्र ज्या महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत त्या नियमित पार पडतील. दरम्यान या मागण्यांबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत उद्या दुपारी 3 वाजता बैठक होणार असून जोपर्यंत लिखित स्वरूपात मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवणार आहेत. शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, 71 दिवसांचा पगार तातडीने द्यावा, 7व्या वेतन आयोग तातडीने लागू करावा, 6व्या वेतन आयोगातील विसंगती दूर कराव्यात या प्राध्यापकांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पावरा याला बडतर्फ करा, कुणबी समन्वय समितीची मागणी. गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा, सुप्रीम कोर्ट. सागरी महामार्गाचे दुपदरीकरणासाठी 2,500 कोटी. विनयभंग प्रकरणी 48 तासात आरोपीला शिक्षा. आणि क्रिकेटपटू नितीन नरळकर यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.